ते प्रकाश आंबेडकरजी पूर्ण करतील याची मला पूर्ण ग्वाही आहे. परंतु इथले आपलेच लोक काही आहेत जे आता त्यांना काय शब्द वापरू, मी शिक्षिका असल्यामुळे म्हणजे अर्वाच्य शब्द वापरू शकत नाही. परंतु मला हे म्हणायचं आहे की ह्या आपल्या लोकांनी हे दलाली सोडून देऊन आंबेडकरी विचारधारेच्या मागे एकत्र यायला पाहिजे आणि जेवढे आंबेडकरी पक्ष आहे त्या सर्वांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत यायला पाहिजे ही माझी आग्रहाची विनंती आहे. इतर पक्षात जाता तुम्ही, निवडून येता, परंतु तुमचे विचार बांधून ठेवावे लागतात आणि तुमच्या विचाराप्रमाणे तुम्ही काम करू शकत नाही हे मी ठासून समाजाला सांगू शकते. आणि म्हणजे सांगायचं झालं तर समजा आपण म्हणतो दगडापेक्षा वीट मऊ, म्हणून लोकांनी काय केलेलं आहे की BJPच्या ऐवजी काँग्रेस बरी. पण माझं असं मत आहे की काँग्रेस आणि BJP दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. काँग्रेसच्या नेत्याला त्यांच्या चिन्हाचं काही वाटत नाही, इथल्या राष्ट्रवादीच्या नेत्याला त्यांच्या चिन्हाचं काही वाटत नाही. BJP निवडून आणण्यात दुःख होते. हे लोक आतून BJP सीट जर डगमगायला लागली तर राष्ट्रवादीचे नेते सुद्धा आणि काँग्रेसचे नेते सुद्धा आणि शिवसेनेचे नेते सुद्धा सपोर्ट करतात. कोणाला? BJPला सपोर्ट करतात. BJPची सीट निवडून आलीच पाहिजे असं त्यांचा अट्टहास असतो. तर हे काही समाजाचं योग्य नाही आहे. तर समाजानं विचार करावा. आपला आंबेडकरीवादी समाज थांबलेला नाही आहे. आपल्या चळवळी सुरूच आहे. बाकी समाजासारखं आपलं नेतृत्व नाही आहे, आपल्यावर संस्कार आहे. आपण शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटनही बऱ्यापैकी आहे, आपलं संघर्षही सुरू आहे, परंतु तो एकत्रित नसल्यामुळे आपण कुठेतरी मागे पडलो आहोत. तर तो हा सर्व समाजांनी एकत्रित येऊन आपला हा विचार म्हणजे आंबेडकरवादी विचार, आंबेडकरवादी चळवळ जिवंत ठेवावी म्हणून, आणि ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठीच मी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतलेली आहे. आणि आजचं जर कंडिशन पाहिली आपल्या महाराष्ट्रामधली तर 104 नगरसेवक निवडून आलेले आहे आपल्या नगरपालिकांमध्ये आणि 5 नगराध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे समर्थनाने म्हणा बनले आहे. तर ही आपल्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे, आपल्यासाठी की खूप मोठी म्हणजे काय म्हणतात त्याला योग्य दिशा आहे. आपण त्या वाटेने पुढे जाण्यासाठी काय म्हणतात त्याला म्हणतो ना आपण चांगला संदेश एक आहे. तर समाजानं हे घ्यावं, त्याच्यातून बोध घ्यावा आणि सर्व समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं. बाकी माझ्याच उमेदवारीला नाही, मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाची खूप आभारी आहे. कारण सगळ्यांची मागणी होती आणि माझी चळवळ सगळ्यांनी पाहिली. नुसते एकाच चळवळीत नाही, उपोषणाच्या म्हणजे प्रत्येक चळवळीत सहभागी व्हा. कोणत्याही चळवळ असो, महिला मेळावा असो, महिलांचे मी कार्यक्रमसुद्धा खूप चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत घेतलेले आहे. मला थोडं थांबायचं होतं की बाबा आपण आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा, पण हा समाज थांबू देत नाही. आणि आता माझं तर 62 वर्ष वय झालं, जीवन जगून झालं, पुढचं जगायला मिळेल नाही मिळेल हे बोनसमधलं जीवन जगत हो आणि ते समाज अंतिम क्षणापर्यंत समाजाच्याच उपयोगाकरता राहील हे मी सांगते. आणि ही नगरपालिकेची ही संधी आहे, फर्स्ट आणि लास्ट. एकदा मला 5 वर्षासाठी निवडून द्या, 50 वर्ष समाज माझी आठवण ठेवल याची मला ग्वाही आहे. कारण शेगावमध्ये मी 12 वर्ष काम केलं, तर तिथला समाज मला मी मेल्यानंतरही जिवंत ठेवणार नाही. काही लोकांना, माझ्या घरच्या लोकांचं मत होतं याची शाळेत समाधी करायला लागल आणि शाळेतच राहील. कधी मी 5 वाजल्यानंतर घरी आली नाही शाळेतून. नाही तर आमचे शिक्षक लोक 5:45ला बॅग बांधून तयार असतात, 5च्या घंटीची वाट पाहतात. 5 वाजले का गाडीवर किक मारली की निघाले. आमच्या भगिनीसुद्धा आहेत, काही आमचे शिक्षकही काही आहेत, परंतु मला ते 5 कधी वाजले 6 कधी वाजले समजत नव्हतं. बरेचदा शेगावच्या विहारातली 7:30ची बेल व्हायची, मग ती बेल वाजली की माझ्या टेबलवरचा हा पसारा राहायचा पडला, सगळे कागदपत्र. मुख्याध्यापक असल्यामुळे सगळे विषय हँडल करावे लागतात, तर ते सगळे मी जमा करून घ्यायची, मग मी आवरत होती. मग ते 8च्या नंतर बरेचदा मी घरी आलेली आहे. हा माझा असा जीवनक्रम आणि विद्यार्थ्यांसाठीच वाहून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी प्ले ग्रुपची शाळा पण सुरू केलेली आहे मी. कारण काही लोकांचं म्हणणं होतं असं होतं तर मॅडम तुम्ही शाळा काढा, तुम्ही चांगल्या प्रकारे शाळा चालवू शकता. मला काही ते महानगरपालिकेत शाळा चालवायच्या नव्हत्या अशातलं भाग नाही. महानगरपालिकेत या पूर्ण महाराष्ट्रामधून पहिले मी शिक्षक आहोत सरकारी शाळेतली, जिनं सेमी इंग्रजी शाळा सुरू केली आणि KG1 KG2 सुरू केलं, माझ्या जवळच्या पैशानं सुरू केलं मी. आता महानगर म्हणजे महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला भाग पडलं त्यांनी सेमी इंग्रजी सुरू केलं. परंतु त्यांनी माझी शाळा सेमी इंग्रजी सुरू केल्यामुळे आज ती CBSE पॅटर्नपर्यंत गेली, CBSE पर्यंत झाली. 8वीपर्यंत शाळा झाली, 7वीपर्यंतच होती आणि KG पासून सुरू केली मी. विद्यार्थी संख्या फार आमची कमी होती, पण विद्यार्थी संख्या वाढण्यासाठी मी खूप प्रयत्न म्हणजे त्या मुलांना व्हॅन लावली, ॲटो लावला. 5,500 रुपये महिन्याचा खर्च होत होता त्या विद्यार्थ्यांसाठी, तेही माझ्या पगारातून दिले.
इतकंच नाही तर KG1 KG2 शिकवणाऱ्या ज्या शिक्षिका असतात त्यांचे पगारी माझ्याकडून त्यांना 10 वस्तू गिफ्ट, कोणत्या वर्गात ॲडमिशन व्हायची तर 10 वस्तू मी गिफ्ट द्यायची आणि हे करायची. तर हे 2 पगार जवळजवळ लागायचे, त्याच्यापेक्षाही कमी जास्त असा काही मी हिशोब केला नाही, पण त्याच्यापेक्षा वर लागायचे. मग 5व्या वर्गातून सरकारी शाळेतून मुलं जातात, मग 5वीतून विद्यार्थी गेले नाही पाहिजे म्हणून काय केलं मी, त्या मुलांचे वाढदिवस करणं साजरे सुरू केले आहे ना. वाढदिवसाला त्या मुलांना मी ड्रेस द्यायची आणि त्यांच्या पसंतीनं ड्रेस द्यायचे. मग आधीच मी विद्यार्थी किती पटसंख्या आहे ते मी उन्हाळ्यातच वाढदिवसाच्या आधी म्हणजे ड्रेस घेऊन ठेवायची. सुट्टीच्या दिवशी वाढदिवसाला त्याच्या घरी जाऊन त्याला देत होती, त्याला दाखवत होती, आधी घालून पहा तुम्हाला होतात की नाही होतात हे ड्रेस, कोणता कलर पाहिजे तुम्ही ते द्यायची. त्याच्यानंतर मग त्या पद्धतीनं मी माझी शाळा जिवंत ठेवली, सरकारी शाळा. हे प्रयत्न कोणी करत नाहीत. आणि जे आज राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत त्यांनीही माझे इतकं कार्य केलेलं नाही, मी हे आत्मविश्वासानं सांगू शकतो. तेव्हा ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्यासोबत जुळलेले होते, आपण त्यांच्याशी विशेष चर्चा केली. बघूया काय होते. आशिष चलपटे यांनी मुख्य संपादक. जय भारत, जय संविधान. माझ्या उमेदवारीला समाजाने न्याय द्यावा ही माझी आग्रहाची विनंती आहे. आणि मी प्रभाग 1 शेगाव राहटगाव प्रभाग 1 मधून अनुसूचित महिला राखीव या प्रवर्गामधून उमेदवार आहे. तर माझ्या प्रतिस्पर्धी 9 महिला उमेदवार आहे आणि एक नोटाही आहे. तर नोटा माझ्या बाबतीत तर नोटा देण्याची गरज पडत नाही कोणाला असं मला वाटते, कारण सक्षम नेतृत्व म्हणून मी पुढे आलेली आहे. जरी माझा प्रचार थोडा कमी असला, मी लोकांपर्यंत नसेल पोहोचली, परंतु या यूट्यूबच्या माध्यमामधून, या प्रसार माध्यमामधून मी आपणापर्यंत पोहोचू इच्छिते आणि माझा प्रचार करू इच्छिते. तर सर्व बंधू भगिनींना, आंबेडकरवादी बंधू भगिनींना, SC ST OBCच्या सर्व बंधू भगिनींना, बांधवांना, सर्वांना आणि माझ्या प्रभागातील सर्व तमाम महिला बंधूंना, मतदार बंधू भगिनींना मी पुनश्च विनंती करते आणि सांगते की माझ्या उमेदवारीला न्याय द्यावा आणि तुमचा आवाज महानगरपालिकेत बुलंद राहील याची मी ग्वाही देतो. कणखर नेतृत्व असल्याशिवाय न्यायही मिळत नाही आणि तसं की मूल रडल्याशिवाय त्याची आई घेतही नाही. त्याला भूक लागली का आहे बा, नाही रडलं तोपर्यंत घेत नाही. तसं असते, जोपर्यंत आपला आवाज तिथं बुलंद होत नाही तोपर्यंत आपल्या समस्या कोणी लक्ष देत नाही. मी आतापर्यंत इथं म्हणजे शिक्षिका असल्यामुळे आणि कर्मचारी असल्यामुळे मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या विरोधामध्ये कधी बोललेले नाही. आताही मला बोलण्यासारखं तर खूप आहे. त्यांचे दोष कळायला गेलं तर भरपूर दोष आहेत. लोक आपलं घर भरण्याचा प्रयत्न करतात, परंतु माझा आणखी एक संकल्प आहे की महानगरपालिकेचं जे मानधन